मित्रांनो, वटपौर्णिमेच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा। मित्रांनो, वटपौर्णिमा याचे फायदे किती आणि तोटे किती हे आज आपण समजून घेणार आहोत आणि त्याबरोबर मी तुम्हाला थरारक भयानक गोष्टही सांगणार आहे। ती गोष्टही तुम्ही ऐका। नमस्कार मित्रांनो, सनातनी वास्तव या माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे। मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी केळुस्कर। मित्रांनो, सनातनी जे सण आहेत ते आपण साजरे करतो, याच्या मागे काय विज्ञान आहे आणि तसाच एक सनातनी सण आपण साजरा करतोय, तो म्हणजे वटवृक्ष, वटपौर्णिमा। वटवृक्षाची पूजा करणं आणि वटपौर्णिमेला महिला त्या वडाच्या झाडाची पूजा करतात। मित्रांनो, ह्याच्यामागे विज्ञान आहे, ह्याच्यामागे विज्ञान आहे आणि हे सर्व समजून घ्यायच्या अगोदर पहिल्यांदा आपण वड समजून घेऊया, वडाचं झाड समजून घेऊया। मित्रांनो, आधी आपण वटवृक्षाची माहिती घेऊया। वडाचं झाड ज्यावेळी ते रोपामध्ये असते वडाचं झाड, त्या हळूहळू त्या रोपामधून त्या वडाचं झाड निर्माण होते आणि ते झाड पुढे वृक्षामध्ये, वटवृक्षामध्ये त्याचं परिवर्तन होते। हे जे त्याचं हे आहे स्थित्यांतर आहे, ते कसं घडत असते? पहिले ते रोप असते, त्याच्यानंतर झाडामध्ये त्याची निर्मिती होते आणि झाडामध्ये निर्मिती झाल्यानंतर त्या झाडाला पारंब्या फुटतात आणि त्या पारंब्या जमिनीकडे वळतात आणि त्या जमिनीमध्ये जाऊन परत त्या पारंब्यातून परत झाडं निर्माण होतात, वडाची झाडं निर्माण होतात आणि त्या प्रमुख जो मधलं झाड, पहिलं झाड जे आहे वडाचं झाड, त्या वडाच्या झाडाभोवती ते अनेक झाडं निर्माण होतात आणि हळूहळू त्याचा परीघ वाढत जातो, त्या वृक्षाचं, त्या झाडाचा परीघ वाढत जातो आणि त्या वृक्षामध्ये निर्माण होते, वटवृक्षामध्ये, महाकाय वृक्षामध्ये। मित्रांनो, हे तुम्ही सर्व पाहिलं असाल, याचा अनुभव तुम्हाला असेल। मित्रांनो, याच्यातून काय संदेश आहे की पहिलं जे झाड येते, रोप असते, ते हळूहळू झाडामध्ये रूपांतर होते। ते झाड म्हणजे त्या कुटुंबाचा प्रमुख, म्हणजे आपण कुटुंबाचा विचार केला तर त्या कुटुंबाचा प्रमुख आणि त्याच्या भोवती जी झाडं निर्माण होतात, त्या पारंब्यांमुळे जी झाडं निर्माण होतात ते म्हणजे त्या कुटुंबाचे सदस्य। जर हे सदस्य त्या कुटुंब प्रमुखाच्या भोवती जर घट्ट असतील, विश्वास ठेवून असतील, त्याच्यावरती पूर्ण विश्वास ठेवून असतील, त्याच्या छत्रछायेखाली असतील आणि ते प्रमुख झाड, मूळ झाड, त्याची आपली कृपाछाया आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्यांवरती तेवढीच देत असेल, समप्रमाणात देत असेल, तर त्याचा विस्तार वाढत जातो, त्या कुटुंबाचा विस्तार वाढत जातो आणि ते कुटुंब, ते वडाचं झाड अगदी मजबूतरित्या त्या धरणीवरती उभं राहते। त्याला कोणी पाडू शकत नाही। किती मोठं आलेलं वादळ, किती मोठं आलेलं तुफान, भूकंपसुद्धा पाडू शकत नाही, कारण त्यांची पाळंमुळं अगदी खोलवर गेले असतात। प्रमुख जे मूळ आहे त्याचं पाळंमुळं खोलवर गेलेले असतात आणि त्याच्या अवतीभोवती असलेले उठलेले त्याचे अनेक झाडं आहेत, त्यांचीही पाळंमुळं खोलवर गेली असतात, लांबवर गेलेली असतात। त्यामुळे कितीही मोठं तुफान आलं, किती मोठं धरणीकंप आला किंवा किती मोठा भूचाल आला, वादळ आलं, तरी ते वृक्ष कोलमडून पडत नाही। अनेक ठिकाणी तुम्हाला ही झाडं कोलमडून पडलेली दिसतात। त्याला कारण काय? आजचा विकास, वर्तमान काळातला विकास, रस्ता बांधण्यासाठी, इमारत बांधण्यासाठी, नंतर जी खोदकाम होतो त्याच्यामध्ये त्यांची मुळं कापली जातात, मुळं तुटली जातात ह्या निर्माणामध्ये, म्हणजे सिमेंटच्या जंगलं उभी करण्यामध्ये हे जे त्यांची मुळं तुटली जातात, त्यामुळे ते कमजोर होऊन कोसळतात, अन्यथा ते कोसळू शकत नाहीत। मित्रांनो, लक्षात घ्या। असो, तर तुम्हाला वडाची वृक्षाचं हे कळलं असेल, जीवनक्रम कळलं असेल। मित्रांनो, हेच मूळतः या सणातून आपल्याला दाखवायचं आहे। आता वटवृक्षाची पूजा ज्या स्त्रिया करायला जातात, त्याचा मागचा उद्देश काय? तर त्याच्यामागे समाजशास्त्र आहे, कौटुंबिक शास्त्र आहे आणि मानसशास्त्र आहे आणि विज्ञान आहे। आता समाजशास्त्र काय आहे? तर ह्या महिला ज्यावेळी एका गावातील किंवा एका शहरातील एका सार्वजनिक ठिकाणी एका वडाखाली येतात, एकत्र भेटतात, एकामेकींना मिळतात
त्यावेळी ते एकमेकांच्या सुखदुःखाचं आदानप्रदान करतात, एकमेकांच्या सुखदुःखांचं आदानप्रदान करतात, एकमेकाला असलेली माहिती, एकमेकाला असलेलं नॉलेज, ज्ञान एकमेकाला आदानप्रदान करतात. त्यामुळे त्यांच्या ज्ञानाचा, त्यांच्या सुखदुःखांच्या काय होतात, वाटणी होते, विभागणी होते. प्रत्येकजण त्याच्यात सहभागी होतो, तर प्रत्येक महिला त्याच्यात सहभागी होतात आणि ते एकमेकाला मदतही करतात. मानसशास्त्रदृष्ट्या म्हणजे एखादी स्त्री जर मनाने हे झाली असेल, चलबिचल झाली असेल, दुखावली गेली असेल, तर तिला ते सांत्वन देऊ शकतात. मित्रांनो, तुमच्या लक्षात आलंच असेल मला काय म्हणायचं आहे ते. म्हणजे वर्षातून एकदा तरी त्या महिला, फक्त महिला एकत्र येऊन आपले विचार, आपलं ज्ञान, आपले सुखदुःख एकमेकांपर्यंत वाटू शकतात, एकमेकांपर्यंत पोचवू शकतात. हे झालं समाजशास्त्र. आता कुटुंबशास्त्र काय आहे? कुटुंबशास्त्र मी तुम्हाला सांगितलं की ते वड, पहिलं झाड, ते रोप, त्याच्यानंतर झालेलं झाड आणि त्याच्यानंतर त्या पारंब्या खाली येऊन त्याचं झालेलं अनेक झाडं निर्माण होऊन झालेलं ते वटवृक्ष. हे काय दर्शवते? तर कुटुंब. आणि त्या स्त्रीला कळावं, त्या स्त्रीला कळावं की हे आपण वटवृक्ष बघून आपल्या कुटुंबाला कसं त्या कच्च्या धाग्याने बांधायचं आहे. त्या कच्च्या धाग्याने बांधायचं आहे कसं की ते आपलं कुटुंब एकसंध राहील, एकत्र राहील, एकसंध राहील. हे तिच्या लक्षात तिला आणून घ्यायचं आहे, तिने समजून घ्यायचं आहे. हे एक उदाहरण आहे वटवृक्ष. जर त्या स्त्रीने, त्या महिलेने आपलं कुटुंब असंच एका कच्च्या धाग्याने जर बांधून ठेवलं मजबूत, तो कच्चा धागा कधी तोडू शकत नाही, कोणी तोडू शकत नाही. कारण तो विश्वास असतो, आत्मविश्वास असतो. तिथे कुठे शंकेला कुशंकेला वाव नसतो, कुठे तिथे किंतु परंतुला वाव नसतो त्या धाग्यामध्ये. असा तो कच्चा धागा मजबूत असतो. आणि ती त्या वडाच्या भोवती ज्यावेळी गुंडाळत असते, याचा अर्थ काय आहे तर ती आपल्या कुटुंबाला काय करत असते, एकसंध बांधत असते, एकसंध बांधत असते. त्या कच्च्या धाग्यामध्ये कुटुंबातील प्रत्येक सदस्याला, प्रत्येक परिवारातील सदस्याला ती त्या धाग्याने घट्ट बांधत असते, एकत्र ठेवण्याचा प्रयत्न करत असते. हा एक संदेश आहे त्या स्त्रीला आणि त्या समाजाला, त्या वडाकडून, त्या वटवृक्षाकडून. मित्रांनो, लक्षात आलं का? आणि आता झाला मानसशास्त्र. समाजशास्त्र कळलं तुम्हाला, कौटुंबिक शास्त्र कळलं, आता मानसशास्त्र. मानसशास्त्र काय आहे तर आपण ज्यावेळी मैत्रिणींना भेटतो आहे, त्या स्त्रिया एकमेकींना भेटत आहेत, आपल्या मैत्रिणींना भेटत आहेत, त्यांच्याशी संवाद घालत आहेत, वाद घालत आहेत, चर्चा करत आहेत, त्यावेळी त्यांच्या मनात असलेला जो वर्षभराचा ताणतणाव आहे तो निघून जातो. आपले सुखदुःख ज्यावेळी ते आपल्या मैत्रिणीला, इतर महिलांशी ज्यावेळी वाटत आहेत, त्यावेळी त्यांच्या मन हलकं होते. म्हणजे मानसशास्त्र काम करते. आपण ज्यावेळी आपल्या मनातली जर काही गोष्टी असतील ते जर बोलून दाखवल्या किंवा त्या मोकळ्या केल्या तर आपलं मन हलकं होते आणि त्यामुळे आपल्या मनाला शांती मिळते. तीच गोष्ट, नेमकी गोष्ट तिथे घडते, म्हणजे मानसशास्त्र. मित्रांनो, लक्षात घ्या. म्हणजे ज्यावेळी ती स्त्री तिथून परत आपल्या घरी येते, कुटुंबात येते, त्यावेळी ती अगदी तरोताजा झालेली असते, अगदी तरोताजा झालेली असते, अगदी ती एनर्जी तिथनं घेऊन आलेली असते. आणखीन महत्त्वाची गोष्ट म्हणजे वड, पिंपळ, उंबर ह्यासारखी जी झाडं आहेत ही 24 तास ऑक्सिजन देते. 365 दिवस प्रत्येक क्षण ऑक्सिजन सोडते, प्राणवायू सोडते. सकारात्मक ऊर्जा ती काय करते, पसरवते हे वृक्ष. आणि नकारात्मक ऊर्जा ते काय करतात, सक करतात, खेचून घेतात. मित्रांनो, त्यामुळे जर नकारात्मकता असेल त्या स्त्रियांमध्ये तर ती नकारात्मकतासुद्धा तिथे कमी होते, निघून जाते, नष्ट होते. म्हणजे ती पूर्ण सकारात्मकतेने परत नवीन वर्षाला, नवीन आयुष्याला सुरुवात करते. त्या वर्षाची सुरुवात झाली असे समजा, त्या दिवसापासून परत दुसऱ्या वटपौर्णिमेपर्यंत. ही झाली त्या वटवृक्षाचे फायदे. मित्रांनो, लक्षात घ्या.
प्राणवायू सोडतो. म्हणून मी एक कळकळीची विनंती करतो आहे तुम्हाला की तुम्ही वटवृक्ष, पिंपळ आणि उंबर यासारखी, औदुंबर यासारखी झाडं लावा. कारण आता जी उष्णता त्याचा जो प्रकोप झाला होता, हा प्रकोप सर्वांनी आता अनुभवला असेल. पुढच्या पिढीच्या वाटेला आणखीन मोठा प्रकोप म्हणजे 40-45च्या वरती तापमान वाढलं होतं. 45 अंशाच्या वरती तापमान गेलं होतं. ते तापमान आता कमी राहायला पाहिजे, नियंत्रित राहायला पाहिजे. त्यासाठी आपल्याला हे झाडं लावणं गरजेचं आहे, वृक्ष लावणं गरजेचं आहे आणि या सृष्टीचं संवर्धन करणं गरजेचं आहे. मित्रांनो, आता नुकसान तुमच्यासमोर ठेवतो आहे. वर्तमान काळात जी वटपौर्णिमा साजरी केली जाते ती कशी साजरी केली जाते, तर फांद्यात आणून बाजारात जाऊन फांद्या विकत घेतात महिला आणि ती फांदी उभी करून तिला धागा गुंडाळतात. मित्रांनो, ह्याच्यातून सर्वात मोठं नुकसान म्हणजे काय, त्या वडाचा शाप त्यांना भोगावा लागतो आहे. वडाचा शाप, या वडाच्या फांद्या त्या घेऊन येत आहेत. कारण कोणीतरी त्या फांद्या तोडलेल्या आहेत पैशासाठी, ते विकण्यासाठी. तो विकणारासुद्धा ते फळाची पापाचा फळ भोगणार तो. कारण ते सजीव आहेत, वृक्षवल्ली हे सजीव आहेत आणि विनाकारण आपण त्यांच्या फांद्या तोडतो आहे. विनाकारण आपण त्यांच्या फांद्या तोडतो आहे, त्यांना आपण क्षती पोचवतो आहे, त्यांना आपण आहात करतो आहे. तर त्यांचा शापसुद्धा आपल्याला भोगावा लागणार, हे लक्षात घ्या. त्या महिलांनासुद्धा आणि जे फांद्या तोडतो आहे त्यालाही सुद्धा. मित्रांनो, आणखीन काय नुकसान आहे, ते सार्वजनिक ठिकाणी न गेल्यामुळे त्यांना ज्या इतर महिला आहेत, त्यांच्या मैत्रिणी आहेत किंवा इतर महिलांशी त्यांना संवाद साधता आला नाही. इतर महिलांच्या सुखदुःखामध्ये त्यांना सामील होता आलं नाही. त्यांच्या ज्ञानाचा त्यांना फायदा झाला नाही. म्हणजे समाजशास्त्र फुकट गेलं घरी ती फांदी आणल्यामुळे. दुसरा कौटुंबिक शास्त्र, तर त्यांना ते वडाचं झाड कळलंच नाही. कारण इतर वेळेला आपल्याला वेळ मिळत नाही ते वडाचं झाड निरखून बघायला, त्या वडाचं झाड निरखून बघायला किंवा वडाच्या झाडाची माहिती घ्यायला. कमीत कमी त्या दिवशी तरी ते प्रदक्षिणा घालण्यापुरती तरी, ज्यावेळी आपण त्या महिला प्रदक्षिणा घालतात त्यावेळी कुठेतरी त्या वडाला समजून घेत आहेत. म्हणजे आपल्या कुटुंबाला समजून घेत आहेत, आपल्या कुटुंबाला समजून घेत आहेत. आणि असंच आपल्या कच्च्या धाग्याने आपल्या कुटुंबाला एकत्र ठेवलं पाहिजे, एकत्र बांधलं पाहिजे. ही गोष्ट ते विसरतात आणि ही गोष्ट ते साध्य करू शकत नाही. म्हणून तिसरं नुकसान झालं ते. पहिलं नुकसान म्हणजे तुम्ही सृष्टीचं नुकसान करताय. दुसरं नुकसान म्हणजे सामाजिक दृष्ट्या तुम्ही तुमचं नुकसान करून घेताय. तिसरं नुकसान म्हणजे कौटुंबिकदृष्ट्या तुम्ही नुकसान करून घेताय. आणि चौथं नुकसान म्हणजे तुम्ही मानसिकदृष्ट्याही आपलं नुकसान करून घेताय. म्हणजे तुम्ही त्या वडाच्या सानिध्यात गेला असतात तर तुमच्यामध्ये असलेली नकारात्मकता, निगेटिव्ह एनर्जी, नकारात्मक ऊर्जा ती त्या वडाने काढून घेतली असती आणि त्या वडाकडची सकारात्मक ऊर्जा घेऊन तुम्ही परत ताजेतवाने झाले असतात. तुम्हाला ती ऊर्जा मिळू शकली नाही, तो प्राणवायू मिळू शकला नाही. तो शुद्ध प्राणवायू जे आपण त्या बाटला विकत घेतो प्राणवायूचा, ऑक्सिजनचा, त्यापेक्षाही तो शुद्ध असतो, 100% शुद्ध असतो. असा प्राणवायू तुम्ही मिळवू शकलात नाही आणि या वृक्षाचं महत्त्व तुम्ही समजू शकलात नाही, या झाडाचं महत्त्व समजू शकला नाही. हे नुकसान आहे. मित्रांनो, आता ह्या सृष्टीचं नुकसान करायचं आणि ते पाप ओढवून घ्यायचं की सृष्टी संवर्धन करायचं आणि हे सण साजरे करायचे त्या नियमाने, त्या सनातनी नियमाने. ते नियम कोणते आहेत तर वैज्ञानिक नियम आहेत. वैज्ञानिक त्याच्यामागे कारणं आहेत. त्या वैज्ञानिक नियमाप्रमाणे, त्या सृष्टीच्या नियमाप्रमाणे हे सण साजरे करायचे की एक सण साजरा करायचा म्हणून करायचा, एक थोतांड करायचं, खोटेपणा करायचा म्हणून करायचं, अंधश्रद्धा निर्माण करायची, हे तुम्ही ठरवा. इथे अंधश्रद्धा नाही आहे, ती श्रद्धा आहे. आणि घरी आणून जे धागे गुंडाळली जाते ती अंधश्रद्धा आहे. ना तुमच्या पतीचं त्याच्यात कल्याण होत, ना तुमच्या कुटुंबाचं कल्याण होत. तेथे तुमच्या कुटुंबाचं, तुमच्या पतीचंही ऱ्हास होणार. कारण तुम्ही केलेलं पाप त्या फांद्या विकत घेऊन येऊन त्या पापामध्ये, त्या तोडणाऱ्याच्या पापामध्ये तुम्ही सहभागी झालात, त्याचा भागीदार झालात तुम्ही. मित्रांनो, आता आपण
गोष्टीकडे वळूया. तुमच्या लक्षात आलंच असेल मला काय म्हणायचं ते मित्रांनो. सनातनी वास्तव, सनातनी वास्तव. मित्रांनो, ह्या अगोदर मी जे काही व्हिडिओ बनवले आहेत ज्योतिषशास्त्रावरती, त्याच्यामध्येही मी काय दाखवतोय, संदेश देतो आहे, सनातनचा संदेश देतो आहे, विज्ञानाचा संदेश देतो आहे, माहिती देतो आहे, माझं ज्ञान तुमच्यासमोर ठेवतो आहे, नॉलेज ठेवतो आहे तुमच्यासमोर. पण आजकाल लोकांना काय आहे, मनोरंजन, टाईमपास, ह्याच्यातच जास्त रस आहे, ह्याच्यातच जास्त रस आहे. ठीक आहे, तुमचं एक मी मनोरंजनसुद्धा करतो आहे आणि त्याच्यातून तुम्हाला मी बोधसुद्धा देतो आहे, तुम्हाला एक संदेशसुद्धा देतो आहे. ती गोष्टीकडे वळूया. या मनोरंजनातून, या गोष्टीतून तुम्हाला एक बोधसुद्धा मिळणार आहे आणि तुमचं मनोरंजनसुद्धा होणार आहे. मित्रांनो, ही जी गोष्ट आहे ना, ही गोष्टसुद्धा वटपौर्णिमेच्या दिवशीचीच आहे. वटपौर्णिमेच्या दिवशीचीच आहे. वटपौर्णिमेचा दिवस असतो आणि त्या दिवशी एका कुटुंबातील 3 महिला वटवृक्षाची पूजा करायची तयारी करतात. आपल्या पूजेची थाळी तयार करून वटपौर्णिमेला निघायची तयारी करतात. त्याचवेळी त्या महिलांमधील एक महिला आपल्या जावेंना सांगते, म्हणजे छोटी जाव आपल्या मोठ्या जावेला सांगते. त्या मोठ्या जावेचं नाव आहे उषा. त्या उषाला सांगते, उषाताई तुम्ही येऊ नका, तिथे आम्ही सर्व एकत्र येणार आहोत ना गावातल्या महिला, तिथे तुम्ही येऊ नका. तुमच्याबद्दल त्यांच्या मनात राग आहे, द्वेष आहे, तुम्हाला बघितल्यानंतर ते असहज होतील तुमच्याबद्दल. ते मग तिथे त्यांच्यामध्ये हे निर्माण होईल आणि जो काय सण आहे त्याच्यामध्ये थोडंसं कलह निर्माण होईल, वादंग निर्माण होईल, तुम्ही येऊ नका. आणि तशीच एक घटना एक आठवड्यापूर्वी घडली असते. शेजारच्या 2-3 महिला, त्या गावातील 2-3 महिला त्या उषाशी भांडलेल्या असतात. पण त्याला भांडण व्हायचं कारण म्हणजे ही कोण आहे, मंदा. तिने आपल्या त्या जावेला सांगितलं की तुम्ही तिथे येऊ नका. तिचा उद्देश काय आहे, तर आपल्या मोठ्या जावेची जागा घेणं त्या कुटुंबामध्ये आणि मोठ्या जावेचा कमीपणा करणं, तिला आपल्या कुटुंबाच्या मनातून उतरून टाकणं, ही तिचा प्रयत्न असतो. तिचं 1 वर्षापूर्वीच लग्न झालेलं असते आणि ही दुसरी तिची वटपौर्णिमा आहे. पहिली वटपौर्णिमा तिची माहेरी झाली होती. आणि मग ती म्हणते ठीक आहे, तिला पण ते लक्षात येते, हां बरोबर बोललीस तू, उगाच मी तरी कशाला येऊ तिथे, परत तिथे वाद होतील, परत त्या दोघी तिघी भेटतील आणि तिथे वातावरण खराब होईल. मग मी काय करू आता. अहो ताई, तुम्ही ते आपल्या गावाच्या सीमेजवळ जे वडाचं झाड आहे ना, त्या वडाच्या जवळ जाऊन तुम्ही पूजा करा, तिथे पूजा तुम्ही करू शकता. हां बरोबर, बरं बोललीस तू, आठवलंस तू, लक्षात आणून दिलंस, ठीक आहे मी तिथे जाऊन पूजा करेन. आणि तिला पूजा करायची सर्व माहिती असते, कशी पूजा करायची, काय नाही पूजा करायची. आणि तसं मग त्या दोघी निघून जातात, दोन्ही जावा, म्हणजे मधली आणि छोटी. मधलीचं नाव आहे सुनंदा आणि छोटीचं नाव आहे मंदा. तर मग ती उषा आपली पूजेची थाळी घेऊन त्या गावाच्या वेशीजवळच्या वडाजवळ जाते. तिची ती पूजा आरंभते, दिवाबत्ती पेटवते, प्रसाद ठेवते, ती फळं आणलेली ठेवते आणि पूजा करते. तिला सर्व यथासांग माहीत असते ती पूजा. या अगोदर तिने त्या पूजा बऱ्याच वेळा केलेल्या आहेत तिच्या त्या संसारिक आयुष्यात. त्यामुळे तिला तिचा अनुभव असतो आणि ती पूजा करते ती. आणि मग ती धागा गुंडाळायला त्या वडाच्या भोवती प्रदक्षिणा घालायला सुरुवात करते, तो कच्चा धागा. आणि 4-5 फेऱ्या झाल्यानंतर तिला एक आवाज येतो, ताई मी येऊ का, मी आले तर चालेल का. तर ती बघते, इकडे तिकडे बघते, कुठे आहेस तू, ये ग, कशाला काय, मी एक आहे तर तू आणखीन एक, मला पण एक तुझी सोबत लाभेल, आपण दोघींनी मिळून पूजा करूया, ये ना, कुठे आहेस तू. असं करत ती प्रदक्षिणा मारत राहते. पण ती काय दिसत नाही, येत नाही. ती बोलली, अरे गेलीस कुठे, कोण आहेस तू, ये तर ये, कशाला लाजतेस, हे पूजा करायची तर ये ना. पण ती काय दिसत नाही त्याला. असेल कोणीतरी लाजली असेल किंवा आणखीन कुठेतरी निघून गेली असेल, असा विचार करून ती पूजा पूर्ण करते. तो धागा गुंडाळते, जेवढ्या प्रदक्षिणा घालायचे तेवढ्या प्रदक्षिणा ती घालते आणि त्या वडाच्या झाडाखाली येऊन बसते. त्या वडाच्या झाडाची प्रार्थना करते आणि माझ्या पतीला, माझ्या नवऱ्याला दीर्घ आयुष्य दे, माझ्या पतीला आरोग्य दे, आर्थिक शारीरिक मानसिकदृष्ट्या सबल कर,
प्रार्थना करते, आपल्या कुटुंबासाठी ती आशीर्वाद मागते आणि काही काळ आपण या झाडाखाली बसूया म्हणून ती बसते तिथे शांतपणे, नेहमीप्रमाणे, दरवर्षीप्रमाणे. आणि असा बसली असताना अचानक तिच्या अंगाला असा धक्का लागल्यासारखा होतो. ती धडपडते, कोणता तरी धक्का लागला असा, ती बावरते आणि इकडे तिकडे बघते तर कोण दिसत नाही. तर मग ती सावध होते, काहीतरी गडबड तर असेल नाही, एकटी आहे मी इथे, तर आपण लवकर निघून येऊया, घरी निघूया. आणि ती सर्व मग पूजेचं साहित्य आणलेलं ते घेते, बरोबर दिवाबत्ती घेते, ती पणती तिथे ठेवून जाते. ती पिठाची पणती बनवलेली असते ती ठेवते आणि ती घरी झपाझप निघून येते. मनात ही थोडीशी ती घाबरली असते, कारण त्या स्त्रीचा आवाज ऐकला असतो पण ती स्त्री दिसत नाही आणि कोणाचा तरी धक्का लागतो. तिला वाटते की काहीतरी असा मला गैरसमज झाला असेल आणि असं ती मनात आणते आणि सोडून देते. घरी येते, तिने सांज होते नाही, दुपार घरी आल्यानंतर जेवण खावण होते. त्यासुद्धा तिच्या जावासुद्धा घरी आलेल्या असतात, जेवण खावण होते, सर्व कुटुंब जेवते वगैरे. आणि संध्याकाळी तिन्हीसांच्या वेळी ती तुळशीजवळ बत्ती लावते, दरवाजात बत्ती लावते, पूजा अर्चा करते आणि आपल्या खोलीमध्ये येते. खोलीमध्ये येऊन बसते. थोड्या वेळात म्हणजे कोण येते, उषा खोलीमध्ये येऊन बसते. थोड्या वेळात त्याच खोलीमध्ये मंदा येते. ताई आलात काय, झाली का पूजा, कशी झाली पूजा, बघा बरा झाला तुम्ही आलात नाही ते, तिकडे नाहीतरी तुमच्या नावाने शंकच फोडत होते, शिव्या घालत होते, तुम्हालाही वाईट वाटलं असतं, असं ती येऊन तिला सांगायला लागते. त्याबरोबर ती उषा उठून उभी राहते. काय, कशाला खोटं बोलतेस, तुझी काय मी थेरं ओळखत नाही का, माझी वाताहत केलीस तू, मला आत्महत्या करायला तू भाग पाडलास. हा आवाज ऐकल्यावर तिचे धाबे दाणांतात. ओळखलास का मला, तू माझा आवाज ओळखलास का, असं ती बोलायला सुरुवात करते. तर ती मंदा घाबरते. तिला कळते की हा आवाज ओळखीचा आहे. तू ओळखला नाही आवाज, समजलीस का तू कोण, मी कोण आहे ते, मी हर्षा आहे, मला आत्महत्या करायला तू भाग पाडलास, मला तू बदनाम केलंस आणि मला आत्महत्या करायला भाग पाडलास. मी तुला आता सोडत नाही, मी आली आहे. आणि बरं झालं, मला माहिती नाही ही तुझी जाव आहे, ती तिथे मला भेटली त्या वडाच्या झाडाखाली, त्या तुमच्या गावाच्या सीमेजवळ. आता तूच तिला इथे पाठवलंस हे माझ्या लक्षात आलं. म्हणजे तुझा खोटेपणा, तुझा लबाडीपणा, तुझा लोच्चेपणा आजही गेलेला नाही. तू जो आपल्या गावात येऊन आपल्या गावातील अनेक कुटुंब उद्ध्वस्त केली, आता तू तुझं कुटुंब उद्ध्वस्त करते. तुझ्या लोभापोटी, तुझ्या लालचेपोटी, तुझ्या अहंकारापोटी, तुझ्या मीपणापोटी तू आपलं कुटुंबसुद्धा उद्ध्वस्त करते. बरं झालंस तू तुझ्या जावेलाच तिथे पाठवलंस ते, आणि ती संधी साधून मी तिला जखडलं आहे. आता मी मोकळे झाले तुला छळायला आणि माझा हे घ्यायला, माझ्यावर जो झालेला अन्याय आहे त्या अन्यायाचा मी बदला घ्यायला मी आता मोकळे झाले. ती घाबरते. कोण, मंदा. नाही तू असं करू नकोस, नाही मी आता काय तुला सोडत नाही, आणि मोठ्याने हसते ती. आता मी त्याला काय सोडत नाही, मी तुला बरोबर बघते. तुझ्याही वैवाहिक जीवनाचा, तुझ्याही कुटुंबाचा मी आता वाट लावते, त्याच्यातही मी आग काडी लावते, बघ काय करते ती मी आता. असा करून ती परत एकदा मोठ्याने हसते. थोड्या वेळाने ती शांत होते. कोण, उषा शांत होते आणि खाली बसते. ती बघते नंतर समोर उषा, तर समोर ती मंदा उभी आहे, थरथरती आहे, घाबरली आहे, घामाने ओथंबली आहे. तर ती म्हणते, अगं काय झालं मंदा, काय झालं, तू एकदम अशी काय घाबरलीस काय, बरं झालं तू मला तिथे पाठवलंस, शांतपणे मी पूजा केली. तिथे काय घडलं मग, सर्व आलेले आहेत क्या, त्या महिला आलेल्या आहेत क्या, त्या शेजारीने आलेल्या आहेत क्या, हू काय चून आहे, ती घाबरते, थरथरते. अगं तू घाबरलीस का, थरथरतेस का, घामाघूम का झाली आहेस, हू नाही की चून आहे. अगं मी तुझी वहिनी बोलते आहे, उषा बोलते आहे. तिने तिला हलवलं, ती भानावर आली.
कोण? मंदा. ताई ताई ताई, हां बोल बोल, काय झालं? नाही नाही ताई, नाही ताई, नाही ताई ताई, तसं काही नाही, तसं काही नाही झालं, काही नाही. काय म्हणताय, काय म्हणालात तुम्ही? नाही अगं, मला तू तिथे पाठवलंच ते बरं झालं, मला एकांतात पूजा करायला मिळाली आणि शांतपणे पूजा करता आली मला. बरं झालं तुम्हाला तिथे पाठवलंस. असं म्हणून बोला चल आता लवकर आवरायला पाहिजे, आता रात्रीचं जेवण वाढून उद्याची तयारी करायला पाहिजे, उद्या आपल्याला शेतावर जायचं, शेताची कामं आहेत ती करायला पाहिजेत. असं म्हणून ती त्या खोलीबाहेर पडते, त्या रूम बाहेर पडते. तिथे मंदा एकदम हे झाली आहे, घाबरली आहे, धडकी भरली आहे, काय झालं आहे, काय करायला गेले आणि काय झालं. असेच काही दिवस जातात आणि प्रत्येक वेळी ती मंदाला काय करते, आगा करत असते, तिला दाखवत असते, तिला घाबरवत असते. कोण? उषाच्या मार्फत. तिचं नाव हर्षा. हर्षा, ती हर्षा घाबरवत असते. आणि हीच गोष्ट नंतर त्या सुनंदाच्या सुद्धा लक्षात येते, त्या दुसऱ्या जावेच्या, की आपण ही केलेली चूक, या चुकीचं फळ आपल्याला सुद्धा भोगायला लागेल. जर आपल्या ह्या सर्व गोष्टी आपण एक खोटेपणा केला आणि आपल्या ताईला, उषा ताईला खोटेपणा करून आपण तिथे त्या दुसऱ्या वडाखाली पाठवलं, गावाच्या सीमेच्या वडाखाली पाठवलं, ही जर घरात गोष्ट कळली तर आपला नवराही आपल्याला सोडणार नाही, आपले सासू सासरे आपल्याला सोडणार नाही. त्यामुळे तीसुद्धा त्या मंदापासून दुरावते. आपण जर ह्या मंदाचं ऐकत राहिलो तर आपलंही नुकसान होईल. मग मंदा एकटी पडते. काही दिवस जातात आणि हळूहळू त्या मंदाचा खोटेपणा त्या कुटुंबात माहिती पडायला सुरुवात होते. आणि ही माहिती कोण देतो तर ती हर्षा. हर्षा म्हणून नाही, समोर ती हर्षा म्हणून येत नाही, तर उषा म्हणूनच ती बोलत राहते आणि तिच्या खोटेपणा उजागर करत जाते, उघडा पाडत जाते. त्यामुळे त्या कुटुंबातही थोडीशी ती हे होते, नवऱ्याच्याही मनातनं उतरते ती. असं होत असताना मग ती माफी मागते, असं करू नकोस हर्षा, असं करू नकोस, मी माफी मागते, मला सोड, मला माफ कर, माझ्या संसारामध्ये तू असं आग लावू नकोस, माझ्या कुटुंबामध्ये आग लावू नकोस, मी चुकले आहे, मी तुला परत आणू शकत नाहीस, तुला परत जीवित करू शकत नाही, पण मला माफ कर. मग ती हर्षा सांगते, तुला जर माफ करायचं असेल तर घरी चल, गावी चल, तुझ्या माहेरी म्हणजे माझ्या गावी, माझ्या घरी चल आणि माझ्या कुटुंबातील माझ्या सासू सासऱ्यांना आणि माझ्या पतीलाही सांग, खरं काय ते सांग, आणि माझ्यावर लागलेलं लांछन आहे ते पुसून टाक. माझा बदफैली म्हणून तू घोषित केलेलं आहेस, बदफैली, माझ्यावरती मला तू कलंकित केलं आहेस, ते कलंक माझा पुसून टाक, नाहीतर मग मी तुला काय सोडत नाही. ती मान्य करते. मग कोण? उषा मान्य करते. ठीक आहे, मी तुला तिकडे घेऊन जाते, आपण जाऊया, आणि मी सर्वांसमोर ते मान्य करते, मी माझी चूक मान्य करते. आणि एक दिवस ठरतो आणि मग ती उषा आणि ती मंदा दोघी जावा, आम्ही माझ्या माहेरी जाऊन येतो असं सांगून ती मंदा उषा वहिनींना मी घेऊन जाते माहेरी सोबत, असं म्हणून ती दोघी तिच्या माहेरी निघून जातात. कोणाच्या? मंदाच्या माहेरी. आणि दोघी घरी पोचल्यानंतर मग त्यांचा स्वागत होते. आई वडील विचारतात, अगं तू आलीच नाही परत, कित्येक महिन्यानंतर येतेस, काय येत नाहीस तू इथे? तर त्याचा अनुभव तिला अगोदर आलेला असतो. कुठला? तर ते हर्षाचा अनुभव तिला आला असतो, म्हणून ती घाबरून तिथे जात नसते. पण आता हर्षा तर तिच्या सासरी पोचलेली आहे, तिच्या घरात पोचलेली आहे, आता दुसरा तिला मार्गच उरला नाही, म्हणून ती परत माहेरी आलेली असते. मग ती आईसमोर, आपल्या आईवडिलांसमोर खरी हकीकत सांगते की असं असं झालेलं आहे. आणि मग ते जाऊन त्या शेजारच्या कुटुंबाला, त्या गावातील कुटुंबाला, म्हणजे त्या हर्षाच्या कुटुंबाला ते बोलावून घेऊन येते. सासू सासऱ्यांना, तिच्या नवऱ्याला, त्यांच्या मुलांना घेऊन येते. हिच्या एका वागण्यामुळे त्या हर्षाने आत्महत्या केली आणि ती बदफैली आहे, तिचं आपल्या पतीशिवाय आणखीन कुठेतरी बाहेर संबंध आहे हे समजून, आणि ही मुलं आपली नाही आहे, ती दुसऱ्या कोणाचीच आहे, त्रयस्थाची आहे, असा विचार करून नवराही तिला राग करत असतो, तिला शिव्या गाळ करत असतो.
आणि ते सासू सासरेसुद्धा शिव्यागाळ करत असतात. आणि त्या मुलांनाही ते काय करतात, द्वेष करतात, दूर करतात, त्यांचाही छळ करतात ते. कारण ते पापानी जन्माला घातलं आहे त्यांना, ते एका परपुरुषाचे आहेत असं त्यांच्या मनात आलेलं असते. आणि ही सर्व गोष्ट असल्यामुळे हर्षा त्यांना तिथे घेऊन आलेली आहे. आता ते ज्यावेळी त्या घरी येतात तिथे ते कुटुंब पूर्ण, आणि त्यावेळी भेटतात ते त्या जावेला भेटतात. ही काय मोठी जाव काय तुझी? हां, मोठी जाव. ओळख करून देते उषा, ही माझी मोठी जाव. आणि मग ते नमस्कार चमत्कार होते, ते बसतात तिथे. लगेच त्या उषामध्ये ती परत हर्षा कब्जा करते आणि परत येते आणि बोलायला सुरुवात करते. सासू सासरे, सासूबाई, सासरे बुवा, ओळखलात का? आवाज ओळखलात का? मी हर्षा बोलते. ते एकदम दचकतात, आवाज ओळखतात. आणि मग ती सर्व माहिती द्यायला सुरुवात करते, खाणाखुणा सांगते. घरात कुठली गोष्ट कुठे ठेवलेली आहे, ज्या गोष्टी तिने ठेवल्या आहेत त्या मिळत नसतात त्याही गोष्टी तिला सांगतात. आणि त्यांचा विश्वास बसतो, हां ही हर्षाच आहे. काय कशाला आलीस तू? कशाला आमच्या खानदानाची, आमच्या कुटुंबाची बदनामी केलीस तू? आम्हाला हे केलंस? ऐका, मी तुमची बदनामी नाही केली आहे. सासू साऱ्यांनी थांबवती मध्येच. मी तुमचं काही असं चुकीचं नाही केलं आहे, चुकीचं वागले नाही आहे. माझ्या पतीशी मी चुकीचं वागलेलं नाही आहे. मी प्रामाणिक होते पतीशी, तरी पतीहीने माझ्यावर विश्वास ठेवला नाही. अगोदर जे विश्वास तुमचा होता, माझ्यावरती प्रेम होतं, ते तुम्ही माझ्यावरचं प्रेम घालवलं, विश्वास घालवलात, मला दूषणं दिले, मला शिव्याशाप दिलेत. आणि ह्या सर्व गोष्टीमुळे मी आत्महत्या केली. माझ्या मुलांनाही त्रास होतो आहे, माझ्या मुलांनाही तुम्ही छळताय, म्हणून मी आज आली आहे. माझा जीव तर गेलेलाच आहे, मी तर परत येऊ शकत नाही, पण माझ्या मुलांना त्रास होऊ नये, मुलांवरती अविश्वास निर्माण होऊ नये म्हणून मी आले आहे. आणि हे ह्या तुमच्या मुलीमुळेच घडलं आहे. ह्या उषाला त्रास देण्यासाठी तिने असंच एक कार्य तिथे केलं. ह्या उषाला तिथे गावाच्या बाहेरच्या सीमेवरच्या वडाखाली पाठवून तिथेच मला या उषाताई भेटल्या आणि मी त्यांच्यासोबत आता तुमच्याकडे इथे आलेली आहे. आता जर ह्या मंदाने जर हे मान्य नाही केलं आपल्या चुका, तर मग मी तिला सोडत नाही. मग मी या उषाताईंचं शरीर सोडणार नाही आणि मग तिच्या पुऱ्या कुटुंबाचं, तिच्या वैवाहिक जीवनाची मी वाट लावेल. सांग मंदा, आता काय खरं ते? मग मंदाने सरळ पाडा वाचून दाखवला. मी द्वेषापोटी तिचं, मला चांगलं कोणाचा बघवत नव्हतं. माझा एक स्वभाव झाला होता, माझा एक वाईट स्वभाव झाला होता. ज्याच्या कुटुंबामध्ये चांगलं काय घडत असेल तर तिथे आग लावणं, द्वेष मनात निर्माण झाला होता, असूया निर्माण व्हायची. मला कोणाचं चांगलं बघवत नव्हतं म्हणून मी अशी वागत होते. म्हणून माझ्याकडून हे कृत्य घडलं आणि मी तुमच्या बायकोला बदनाम केलं आणि त्याचं परिवर्तन तिने आत्महत्या झालेली आहे. ही सर्व गोष्ट लक्षात आल्यानंतर सासू सासरे गहिवरून गेलेत. तिने आपल्या सुनेची माफी मागितली. नवरा गहिवरून गेला, तिने आपल्या पत्नीची माफी मागितली. आपल्या मुलाला कवटाळलं, मुलांना जवळ घेतलं आणि तो भडकला. नाही, मी तुला सोडत नाही. त्या मंदाला म्हणाला, तुला आता शिक्षा झालीच पाहिजे, तुला शिक्षा झालीच पाहिजे. मी आता पोलीस स्टेशनला कंप्लेंट नोंदवतो आहे की तुझ्यामुळे 1 वर्षापूर्वी माझ्या बायकोने आत्महत्या केली. आत्महत्या करायला तू भाग पाडलेला आहेस आणि हे तू पोलीस स्टेशनला मान्य कर, हे तू पोलीस स्टेशनला न्यायालयासमोर मान्य कर आणि ती शिक्षा भोगायला तयार हो. ती म्हणते, माफ करा मला एकदा माफ करा, सोडा मला. नाही, मी माफ नाही करणार, कारण माझं अतोनात नुकसान झालं आहे, तुला शिक्षा होणं गरजेचं आहे. असं करून ते पोलिसांना बोलवून घेतात. पोलिसांसमोर मग ती जबानी देते. तिला पोलीस पकडून घेऊन जातात. तिला 2 वर्षाची शिक्षा होते, कोणाला, मंदाला. आणि ती शिक्षा भोगून परत आपल्या सासरी येते. उषा तिला समजावून घेते. उषा घरातल्यांना समजावते, कारण ती स्वभावाने प्रेमळ असते, जाणकार असते आणि समजदार असते. म्हणून ती आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांना समजावून सांगते की तिने अगदी पोरकटपणामुळे ह्या तिच्याकडून घडलेल्या घटना आहेत. आणि ती आता त्यावेळी ती प्रेग्नेंट होती ही मंदा, आणि त्याच दरम्यान तिला
मूलसुद्धा झालेलं आहे. आता त्या मुलालासुद्धा आपल्याला आधार देणं गरजेचं आहे, त्याचं संगोपन करणं गरजेचं आहे. त्यामुळे तिला नाकारणं चुकीचं आहे आणि ती आता सुधारली आहे, तिने माफीसुद्धा मागितलेली आहे. आणि मग त्यांना त्या मंदाला सगळे पूर्ण कुटुंब स्वीकारतात आणि जे काम त्या उषाने केलं ते कुटुंब एकत्र आणण्याचं, एकत्र सांधण्याचं, तीच गोष्ट नेमकी ह्या वटवृक्षात, या वटसावित्रीतून सांगितली गेलेली आहे. एवढं सर्व झाल्यानंतरसुद्धा ती आपल्या कुटुंबाला एकसंध ठेवते. कोण ठेवते? ती उषा ठेवते. मित्रांनो लक्षात घ्या. आणि हेच कर्तव्य त्या प्रत्येक स्त्रीचं, मग ती कुमारिका असो की सौभाग्यवती असो, मग ती कोणी असो, मग जरी ती विधवा असली तरी स्त्रीचं कर्तव्य आहे. आणि स्त्री आपल्या कुटुंबाला एका कच्च्या धाग्यामध्ये एकत्र ठेवू शकते, बांधू शकते. हेच ह्या सणातून, ह्या वटपौर्णिमेच्या सणातून संदेश दिला गेला आहे. मित्रांनो लक्षात आलं का? हा काय सामाजिक, कौटुंबिक, मानसिक शास्त्र आहे, विज्ञान आहे, ऑक्सिजन आहे, सृष्टीचं संवर्धन आहे. मित्रांनो लक्षात आलं का? मित्रांनो, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरी, सृष्टीचं संवर्धन करा. नक्की ह्या पावसाळ्यात 10 तरी झाडं लावा, कमीत कमी 1 तरी झाडं लावा. आणि असं झाडं लावाल ज्याच्यामुळे पर्यावरणाचं आणि या सृष्टीचं आणि या वातावरणाची शुद्धी होईल, निर्मिती होईल. ते वड, पिंपळ आणि उंबर झाड अशी जर झाडं तुम्ही लावाल किंवा इतर कोणतेही झाड लावलं तरी चालेल. फळांची झाडं लावली, जांभळाचं झाड, पेरूचं झाड, फळांची झाडं लावली तरी अतिउत्तम. कारण जे प्राणी पक्षी जे आता शहरामध्ये वळले आहेत, गावाकडे वळले आहेत, त्यांना एक खाद्य मिळेल तिथे त्या जंगलामध्ये. त्या जंगलामध्ये जंगल तोड करू नका. त्या पर्यावरणाचं, त्या सृष्टीचं संवर्धन करा. कमीत कमी झाडं लावता आले नाही तरी चालेल, पण झाडं तोडू नका, झाडं तोडू नका. आणि हे चुकीची जी आपली हे अंधश्रद्धा आहे, फांद्या घरी आणून त्याचं पूजन करणं, ही जी चुकीचं अंधश्रद्धा आहे, ही जी चुकीचं एक आपण हे लावलेलं आहे, प्रथा पडलेली आहे, ही प्रथा मोडून काढा. ही प्रथा मोडून काढा. कळकळीची विनंती आहे. संवर्धन करा सृष्टीचं, या निसर्गाचं संवर्धन करा, संरक्षण करा. सनातनी वास्तव या माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. माझे विचार पडत असेल लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये लिहा. तुर्तास इतकंच. भारत माता की जय. वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन.